काल एका विद्यार्थ्याने प्रश्न केला की सर रिन्युअल म्हणजे काय. तो कॅन्डिडेट ANMचा होता का GNMचा होता ते मला कळालं नाही, पण त्याचा एक सोल्युशन मी सांगतो. जर तुम्हाला रिन्युअल म्हणजे माहीत नसेल तर मी डिटेल सांगतो. बघा काय असतं, ज्यावेळेस तुमची डिग्री कंप्लीट होती, समजा तुम्ही ANMचे असाल, GNMचे असाल किंवा BSCचे असाल, ज्यावेळेस तुमची डिग्री कंप्लीट होती त्यावेळेस तुम्हाला रिन्युअल करावं लागतं. समजा 2 वर्ष, 3 वर्ष किंवा 5 वर्ष. जे तुमचं ज्यावेळेस तुमचा रजिस्ट्रेशन नंबर येतो, ठीक आहे, रजिस्ट्रेशन नंबर आल्यानंतर त्या रजिस्ट्रेशनच्या कॉपीवर तुम्हाला रिन्युअलची डेट दिलेली राहते. समजा आता 2022ला तुमची डिग्री झालेली असेल किंवा रजिस्ट्रेशन आलेलं असेल, तिथं तुम्हाला रिन्युअल दिलेलं असं 2027ला. ठीक आहे, म्हणजे 2027ला तुम्हाला रिन्युअल करायचं आहे. रिन्युअल म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा ते रजिस्ट्रेशन कंटिन्यू 5 वर्षासाठी चालू करायचं आहे. म्हणजे कसं, जर आता काही जण काय म्हणतात, आमचं एकदा रजिस्ट्रेशन आलेलं आहे, आता आम्ही पुन्हा एकदा आम्हाला रजिस्ट्रेशन करायची गरजच नाही कारण आमचं रजिस्ट्रेशन आलेलं आहे. पण असा कन्सेप्ट चुकीचा आहे. तुम्हाला दर 5 वर्षांनी तुम्हाला रिन्युअल करावंच लागते. जर तुम्ही नाही केलं तर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, तुम्हाला जे ID दिली आहे नर्स म्हणून, ती तुमची कॅन्सल होते. म्हणून तुम्हाला रिन्युअल करणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन करता, पास झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्याकडे बघतसुद्धा नाही. नुसतं तुम्हाला 5,000 किंवा 10,000साठी कामं करतात. पण तुमचं जर रजिस्ट्रेशन ID जर कॅन्सल होत असेल तर तुम्हाला इन फ्युचरमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटचे जॉब किंवा फॉर्म भरता येणार नाही. गव्हर्नमेंटचा जॉबसुद्धा लागणार नाही तुम्हाला. ही गोष्ट लक्षात घ्या. सर्वांनी काय करा माहिती आहे का, तुमचे जे रजिस्ट्रेशन कॉपी आहे त्याच्यावर बघा एकदा डेट, तुमचं रिन्युअलची डेट काय आहे एकदा डेट चेक करा. त्यानुसार तुम्हाला रिन्युअल करायचं आहे. आता हे रिन्युअल करण्यासाठी आता नवीन कन्सेप्ट आलेला आहे CNE. त्याच्यामध्ये तुम्हाला 150 पॉईंट झाल्यानंतर तुमचं रिन्युअल कंप्लीट होतं. ठीक आहे, काही जणांचं आता एका विद्यार्थ्याचं बघितलं मी, त्याचं रिन्युअल म्हणजे त्याची पासिंग आहे 2016ची आणि त्याचं रिन्युअलची होती तारीख समजा 2018ची. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांना रिन्युअलच केलं नाही. तुम्ही ह्या गोष्टी थोडं बारकाईने लक्षात घ्या. तुम्हाला रिन्युअल काय असतं, रजिस्ट्रेशन काय असतं, तुमचा ईमेल ID, तुमचा फोन नंबर, ते कॉलेजवाले हेच सांभाळत नाहीत. कॉलेजवाल्याकडं दरवर्षी असे 100 जण येतात की आमचा रिन्युअल करायचं, आम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, हे करायचं ते करायचं आहे. हे गोष्ट लक्षात घ्या. तुमचं जर वैयक्तिक तुमचं रजिस्ट्रेशन असेल, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID, पासवर्ड काय असेल, हे सर्व तुम्हाला स्वतःला सांभाळायचं आहे. त्या कॉलेजच्या किंवा मास्तरच्या जीवावर तुम्हाला राहायचं नाही. तुम्हाला जे वैयक्तिक तुमचं रजिस्ट्रेशन ID आहे, तुमचा फोन नंबर, तुमचा ईमेल ID, हे सगळं तुमचं वैयक्तिकच पाहिजे. दुसऱ्या मास्तराच्या जीवावर बसून काय फायदा आहे. तुम्ही त्याला पैसे देता आणि आमचं काम करा असं करा, तसं होतच नाही. तुम्हाला तुमची वैयक्तिक जबाबदारी घ्यावाच लागेल. त्याच्या डिपेंडवर किंवा कॉलेजच्या डिपेंडवर. कॉलेज तुमचे डॉक्युमेंट सांभाळत नाही, तुमचे काही जे असेल ते रजिस्ट्रेशन बघत नाही, हे करत नाही ते करत नाही. त्यांना पैसे दिले, पैशापुरतं त्यांचं काम असतं. पैसे झाले, पैशाचं काम झालं, तुमचा विषय संपतो. गोष्ट लक्षात घ्या. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला तुमचे वैयक्तिक कामं करायचे स्वतः. ही जबाबदारी तुमची वैयक्तिक आहे. आमचा मास्तर, आमचं कॉलेज ह्याचा काहीच घेणं देणं नाही. तुम्ही तुमचं वैयक्तिकच जबाबदारी घ्या. तुमचं रिन्युअल कॅन्सल व्हायला आहे, हे गोष्ट लक्षात घ्या. आता ANMचा कॅन्डिडेटला काय सांगा, आता GNMचे तर बघा, GNM BSc, अरे थोडं जागृत व्हा स्वतः संबंधी, स्वतःविषयी. तुम्ही ते प्रायव्हेटचे जॉब करून तुमची मेंटॅलिटी, ते 5,000 10,000 तुम्हाला आत्ता बी कामा येणार नाही, फ्युचरमध्ये बी कामा येणार नाही, काहीच कामा येणार. तुमचे फक्त त्या गरजा असेल त्याच फक्त पूर्ण होतात. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला शेवटपर्यंत त्या गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी तयारी करायची. तुम्ही गव्हर्नमेंटच्या जॉबला लागले तरच तुमचा फायदा आहे. प्रायव्हेटला आयुष्यभर बी घासा, तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. थोडं तर जागृत व्हा, थोडं स्वतःबद्दल. स्वतःच्या हाताने स्वतःचं रिन्युअल कॅन्सल करून घ्यायचं आणि सांगायचं की हे कॉलेज थ्रू झालेले आहेत कामं आमचे, आम्ही कॉलेजच्या सरांना पेमेंट दिलेली आहे, त्यांच्या थ्रू आमचे कामं होणार नाही. ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. ॲज अ नर्स म्हणून फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःची असते. ठीक आहे, जर तुमचा स्वतःचा जीव वाचला तर तुम्ही 10 पेशंटचे जीव वाचू शकता. ठीक आहे,
जर तुमचा जीव नाही वाचला तर तुम्ही 10 पेशंटचा काय जीव वाचवणार आहे? गोष्ट लक्षात घ्या ही. म्हणून तुमचं रिन्युअल तुम्हाला कंपल्सरीच करायचं आहे. काही झालं तरी कोणत्या हालतमध्ये तुमचं रिन्युअल तुम्हाला कंपल्सरी कंप्लीटच करायचं आहे.